पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे यार, हा किराणावाला काय मूर्ख आहे का? पैसे घेताना बरे चोख पैसे घेतो, वस्तू देताना का मिस करतो काय कळतच नाही मला तर। बदाम कुठे आहेत? बदाम मागवले होते मी, बदाम दिसत नाहीयेत, पिस्ते दिसत नाहीयेत। शी, केशर पण लागणार आहे मला, मी केशर मागवलंय ना। हो, मग केशराचे डबे दिसत नाहीये, खसखस दिसत नाहीये। अगं कशाला एवढं सामान मागवलंयस? घरात आहे किराणा। मला जे हवंय ते नाहीये ना घरात, म्हणून मागवलंय। आज मी खास डिनर बनवणार आहे, तर त्यासाठी हे सगळं मागवलंय मी। पण हरकत नाही, हे सगळं मिसिंग आहे, त्याला काय एवढं। मग मी काम करते, ते स्वीट्स आणि हे काय बरं, पनीर आणायला जाणारच आहे ना मी खाली, तेव्हा मग घेऊन येते हे सगळं मिसिंग येते। मला काय डाळ भातही चालतो, पंचपक्वान्न मला नको। जे काही कराल ते वेळेत मला मिळालं, पोटात गेलं तर भलं। बाबा, मी आज डिनरसाठी विक्रमला बोलवलंय, पाहुणा आहे ना तो, तर मग त्याच्यासाठी हे सगळं बनवणार आहे म्हणून मागवलंय। अरे वा, घरी 2 वेळचं जेवण करायचा उल्हास, आणि त्यात बाहेरची मंडळी जमा करायची। अहो, मित्र आहे माझा तो बाबा। ठीक आहे, तसंही हे घर तुझं आहे असा समज आहे तुझा। तो आला जेवायला तर मी बाहेर चालला जाईल, आणि तो गेला की मग परत येईल। अरे नाही, तुम्ही थांबा, म्हणजे आम्हाला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय आणि काही गोष्टी डिस्कस पण करायच्यात। मला त्याच्याबरोबर डिनर करायचा असता तर मी त्याला बाहेरच घेऊन गेले असते ना, पण तुमच्या सोबतच बोलायचंय म्हणून थांबा म्हणते। तुम्हा कॉर्पोरेट वाल्यांसोबत मी काय डिस्कस करणार आहे? बाबा तुम्ही थांबा ना, म्हणजे कळेल तुम्हाला। मार्केट सगळं डाऊन चाललंय। अरे मयुरी, काय झालंय ते तर सांग मला। अरे मयुरी, तुला चिडायचं तर चिडपणे चालणं बंद कर ना, माझे पाय दुखतायत आता। म्हणजे तुला काहीच फरक पडत नाही मी चिडली आहे त्याचा? अरे ऑफकोर्स फरक पडतो, नाही तर मी काय उगाच तुझ्या मागे चालत आलोय का माझी बाईक तिथे पार्क करून? अच्छा, म्हणजे तू एवढं चालत आलास ना त्याचा तुला त्रास होतोय, मी चिडली आहे त्याचा त्रास होत नाहीये। आणि बरोबर आहे, मी आहेच कोण, तुझी गर्लफ्रेंड थोडी आहे। हे काय बोलतेस? मयुरी माझी गर्लफ्रेंड नाहीये, तूच माझी गर्लफ्रेंड आहेस, विसरली का? अरे मला पण नव्याने समजलंय, तूच नाही का माझ्या बाबांना सांगत होतास माझी कोणी गर्लफ्रेंड नाहीये म्हणून? सिरियसली मयुरी, तू ह्या कारणामुळे चिडली आहेस माझ्यावर? हो, कारण मला नाही सहन झालं ते। नाही, मग तुला हे ऐकायला तर आवडलंच असतं ना की सर तुम्ही ज्या गर्लफ्रेंड बद्दल बोलताय ती हीच आहे तुमची मुलगी, आमचं लग्न लावून देता का प्लीज? नाही तर तसंही आम्ही डेट करतोय, आम्हाला काही फरक पडत नाही। त्यानंतर जे तुझ्या बाबांनी आपलं कौतुक केलं असतं ते तर तुला ऐकायला आवडलंच असतं ना? मॅड असं ते बोलले असते ना आपल्याला। आणि मयुरी, मी ते जस्ट बोललो ग, कारण ते मला चिडवायला लागलेले। किती बालिश आहेस तू मयुरी। आहे मी बालिश, मला नाही सहन झालं ते। चिडल्यावर तुझे गाल किती लाल होतात ना, आणि नाक तर एकदम चेरी सारखं झालंय। बरं आता मी काय बोलतो, आपण असंच तुझ्या कॉलेजला चालत जायचं का माझी बाईक तिथे पार्क केली तिथे जायचं, का जाऊ दे बाईक? बाईकने जायचं, मला आवडतं तुझ्यासोबत जायला। आता नंतर लाजायचं का आपण, कारण की 6 मिनिटं चालायचं पण आहे। काय यार मयुरी तू पण, उगाच उगाच चिडतेस माझ्यावरती। जेनी, मी आज ना खूप खुश आहे। अगं हो, मी ना एंट्री करून करून थकले, आणि असेच क्लायंट्स येत राहिले ना तर इलेक्ट्रिसिटी बिल, चेअरच्या लोनचा हप्ता, एसीचं बिल, आपल्याला कसलंच टेन्शन राहणार नाही। जेनी, कॅमेरा का, आपण रील शूट करूया। नवीन रील? हो अगं, आपण नवीन प्रोडक्ट लॉन्च करतोय ना, मग आपण लोकांनाच विचारूया ना की आपल्या प्रोडक्ट बद्दल त्यांना काय वाटतं ते।
इंटरॅक्टिव्ह रील काहीतरी नवीन ट्राय करतोय ना, मग क्लायंट्सना डिरेक्टली विचारण्याऐवजी आपण आपल्या फॉलोअर्सना विचारलं तर? हो, म्हणजे आपल्याला प्रोडक्ट लॉन्चच्या आधीच किती क्राऊड येईल याचा अंदाज येईल. रिस्क घेतल्याशिवाय ना बिझनेस होत नाही. हे जरी असलं तरी कोणत्याही गोष्टीचा अंदाज असला पाहिजे. म्हणजे आपण हे सगळं ना कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन केलं पाहिजे. नुसताना हवेत बाण मारून उपयोग नाही. आपण लोकांनाच विचारायचं की आम्ही हे प्रोडक्ट तयार करतोय, तर आमच्या प्रोडक्टबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हे विकत घेणार आहात का? अश्विनी, खूप छान आयडिया आहे. आत्ता लगेच रील करूया, नाही तर पुढचा क्लायंट येईल. 1 मिनिट. रेडी? नमस्कार, मी तुमची अश्विनी. विक्रम, माझे बाबा आहेत ना शेअर मार्केटमध्ये एकदम प्रो आहेत हा, एकदम. तुम्ही इन्व्हेस्टमेंट बद्दल बोला ना. सध्या मार्केट मी ट्रेडिंग करतो, डिस्कस करत नाही. हो, ॲक्च्युली शेअर मार्केटमध्ये जे लोक ॲक्टिव्ह असतात ना ते एकमेकांशी असं सगळं डिस्कस नाही करत. आय नो दॅट, आय नो. विक्रम, तुला माहिती आहे माझे बाबा आहेत ना पहिल्यापासूनच खूप प्रामाणिक आहेत आणि त्यांनी त्यांची सर्व्हिस सुद्धा इतक्या प्रामाणिकपणे, इतक्या जेन्युइनली केली आहे ना इतके वर्ष. खरंच. हो का? कुठे काम करत होता काका? रिटायर्ड झालो मी. जॉबचं काय कौतुक आता. बाबा, विक्रमचा बिझनेस खूप छान चाललाय आणि तो ते सगळं खूप छान हँडल पण करतो. असेल. काय प्रॉब्लेम आहे? का असे वागताय? मी सांगितलं होतं ना मला काहीतरी बोलायचंय. मी एवढ्या हिंट्स देते तरी पण कळत नाहीये का? तुमच्या सगळ्यांसाठी एवढा स्वयंपाक केला, त्याचं काही नाहीये तुम्हा लोकांना. म्हणजे जेवण बनवत नाही तरी प्रॉब्लेम, आता बनवलंय तर खात नाही आहात. काय प्रॉब्लेम काय आहे? तुला माहिती आहे तेलकट आणि असा हे तिखट जेवण मी खात नाही. माहिती आहे ना? नकोय मला. ठीक आहे, मग गोडाचं केलंय ते तरी खा. तू विसरली असशील, लक्षात आणून देतो. तुझ्या बापाला गोड खायची परवानगी नाही. बाबा, तुम्ही हे जे बोलताय ना ते ऐकून तुमच्या मुलीला किती वाईट वाटत असेल याचा जरा तरी अंदाज आहे का हो तुम्हाला? इतरांच्या मनाचा विचार न करणाऱ्या मुलीच्या तोंडी हे वाक्य शोभत नाही. अरे, काय प्रकार आहे हा? माझं पोट भरले. आई प्लीज, अगं तू तरी निदान. आई, काही अर्थच नाहीये. उगाच मरमर करत एवढं सगळं बनवलं असं वाटतंय. माझ्या ना कष्टाची किंमतच नाहीये कोणाला या घरात. शिल्पी, ही अशी चिडचिड करून काय होणार आहे? तुला कळत नाहीये का? असं वागून काही नाही होणार. आपल्याला माहिती होतं ना काय घडणार आहे. तू घरी येऊन सांगितलंस मला हा मुलगा आवडतो, तर ते काय लगेच म्हणणार आहेत का या 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 तुमचं लग्न करून देतो? नाही ना. मग थोडंसं त्यांच्या हिशोबाने आपल्याला जायला नको का पुढे? आणि असं सारखं चिडून काय घडणार आहे? काही होणार नाही. तुझ्या रागावर थोडासा ताबा ठेव शिल्पी. हो, सगळं माझंच चुकतंय ना. सगळे ब्लेम्स माझ्यावरच द्या. आता काय करू मी? जाऊन त्यांचे पाय धरू का? मी असलं काही करायला तुला सांगत नाहीये. आता जे करायचंय ते मी करेन. तू फक्त तुझ्या रागावर ताबा ठेव. बाकी मी सगळं सॉर्ट आउट करतो. सो लीव इट टू मी. काका, मला वाटलंच तुम्ही इथे असाल.
काका सॉरी. नाही, मगाशी शिल्पी थोडं जास्तीच बोलून गेली. तुम्हाला तर माहितीच आहे ना, शिल्पीचा स्वभाव थोडासा चिडका आहे. तिला एकदा राग आला की तिच्या जिभेवर तिचा ताबाच राहत नाही. शी जस्ट गोज आउट ऑफ कंट्रोल. काय झालं काका, असे का हसलात? नाही, गंमत वाटते रे मला तुझी. तू आजपर्यंत शिल्पीसाठी खूप काही केलंस. नाही म्हणजे तुझी आणि शिल्पीची मैत्री आम्हाला आवडते की नाही हा मुद्दा वेगळा आहे. शिल्पीला जेव्हा घराच्या बाहेर काढलं तेव्हा तू तिला आश्रय दिला. ती जेव्हा कोर्टात गेली तेव्हाही तू तिच्या सोबत होतास. तिला संजूला आपल्यासोबत ठेवायचं होतं, विद्युतला भेटू द्यायचं नव्हतं, तेव्हाही तू तिच्या सोबत होतास. नाही, खूप काही केलं तिच्यासाठी. आणि आज तू तिच्या बापाकडे तिच्या चुकीची माफी मागायला आलास. काका, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तिच्या प्रेमापोटी तर मी इतकं करूच शकतो ना. आणि ती आत्ताच एका रिलेशनशिप मधनं बाहेर पडल्यामुळे तुम्हाला आमचं रिलेशन थोडंसं ऑड वाटू शकतं, पण मला आता माझ्या फिलिंग्स लपवून ठेवाव्या असं नाही वाटत आहे. आणि हा सगळा डिनरचा प्लॅन आम्ही तुम्हाला आमच्या रिलेशन बद्दल सांगण्यासाठीच तर केलेला. मग बरं आहे की इतक्या सहज तू सॉरी बोलायला लागला, हे चांगलंच आहे. नाही म्हणजे कसं आहे की आता तू सॉरी बोलायची सवय टाकून घे, कारण आयुष्यभर तुला सॉरीच बोलावं लागणार आहे. काका काय म्हणताय तुम्ही, मला नाही कळत आहे. आत्ता काही सेकंदापूर्वी माझी मुलगी कशी आहे हे तुम्हाला सांगत होतास, पण ज्या अर्थी तू तिच्याशी लग्न करायचा निर्णय घेतोयस त्या अर्थी तुला शिल्पीबद्दल जराही माहिती नाही असं मी गृहीत धरतो. काका नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? अरे ज्या मुलीला आपल्या आईबापाची, आपल्या भावाची, आपल्या वहिनीची, आपल्या नवऱ्याची, अगदी आपल्या मुलाची देखील काळजी नसते, जी कुणाचीही होऊ शकत नाही, जी स्वतःतच मग्न असते, तिच्याबद्दल मी तुला काय सांगू. प्रत्येक माणूस हा व्यवहारी असतो, पण व्यवहार कुणाशी कसा केव्हा करायचा याचं काही तारतम्य असतं की नाही. तसं तू विद्युतला चांगलं ओळखतो, तुम्ही चांगले मित्र आहात असंही ऐकलंय मी. एकंदरीत विद्युतचं घर तुटलं याचा एकमेव साक्षीदार तू आहेस. तर तुझ्यासारख्या वकिलाला मी काय सांगणार, काय सावध करणार? काका तुम्ही स्वतःच्या मुलीबद्दल असं बोलताय, माझा विश्वास नाही बसत आहे. ती माझी मुलगी आहे म्हणून मला तिच्या लहान लहान गोष्टींची माहिती आहे. तिच्याबद्दल मी 4 गोष्टी तुला चांगल्या सांगाव्यात असं मला अजिबात वाटत नाही. जे खरं आहे तेच बोलतो मी. आणि खरं पचवायची तुझी ताकद असेल तर मग तू शिल्पीसोबत विवाह करण्याचा निर्णय घेऊ शकतो. शेवटी कसं आहे विक्रम, तूही मला मुलासारखाच आहे. माणसानं नातं असं जोडायला पाहिजे की त्यापैकी कुठली एक बाजू भरडली जाता कामा नये. पण काका तुम्हाला असं नाही का वाटत की शिल्पी परत सेटल व्हावी, तिच्या आयुष्यात परत आनंद यावा, असं नाही वाटत तुम्हाला? आता शिल्पीनं काही जरी केलं तरी मला काही फरक पडत नाही. मला तिच्या आनंदात आनंद वाटत नाही, नाही तिच्या दुःखात दुःख. आपण जेवायला बसलो होतो त्यावेळी तू माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, मी तुला इग्नोर केलं, रिस्पॉन्स नाही दिला, त्याबद्दल सॉरी. मला गैरसमज झाला होता की तू ही शिल्पीसारखाच असशील. काका म्हणजे मी शिल्पीशी लग्न करू नये असं तुम्ही सजेस्ट करताय का? नाही, असं काही मी तुला सजेस्ट करत नाहीये. मग आय विल फाइंड समवन बेटर असं म्हणायचंय का तुम्हाला? मी असंही म्हणत नाही. मग नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? मला एवढंच तुला सांगायचं आहे, जो काही तू निर्णय घेशील तो विचारपूर्वक निर्णय घे. विक्रम, लग्न हा फार मोठा निर्णय असतो आणि त्यातल्या त्यात तू शिल्पीशी लग्न करायचा विचार करतोय, त्यामुळे जरा विचार कर. काका ऑल द बेस्ट. विक्रम, अरे काय किती वेळ? चल. मी निघतो. अरे निघतो काय?
थांब जरा, डेझर्ट राहिलंय ना अजून. एक इम्पॉर्टंट काम आलंय, मला जायला पाहिजे. ए अरे असं काय करतोयस? अख्खी संध्याकाळ फ्री ठेवली होतीस ना तू. हो ठेवली होती, पण काम आलंय ना इम्पॉर्टंट, जायला पाहिजे मला. मग कॅन्सल कर का? नाही करू शकत. का? बिकॉज इट्स इम्पॉर्टंट. ठीक आहे, मी येते सोडायला तुला. नको, तू टेन्शन नको घेऊ, मी निघतो. बाय. एक मिनिट विक्रम. मी कुठं म्हटलं माझं? अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? तुम्ही मला इथे असंच बसवून ठेवलंय, किचन आवरताय. अरे म्हणजे तू एवढा छान स्वयंपाक खायला घातलास आम्हाला, मग त्यानंतर पण तू ते उरलेला स्वयंपाक वाट्यांमध्ये काढ रे आणि मापाची झाकणं शोध रे, हे करणार होतीस का? फ्रीज मध्ये ठेवा, ओटा पुसा. एक्झॅक्टली, हे सगळं करणार होतीस का तू? अरे मी नाही, पण मयूनी केलं असतं ना. आता मी तुमच्याकडे जेवलो ना, तेही न लाजता. मग जर मी तुला आवरायला मदत केली तर त्यात प्रॉब्लेम काय? आणि सर, ही इन्स्पिरेशन मी तुमच्याकडूनच घेतली आहे. म्हणजे तुम्ही नाही का त्या दिवशी किती छान म्हणालात की जे काय लोड आहे ते 50% शेअर करायचं. सिम्पल ॲज दॅट. पण ते दुसऱ्यांच्या घरी जाऊन नाही करत मी, दुसऱ्यांच्या बायकोसाठी, माझ्या बायकोसाठी माझ्या घरात करतो. एनिवे, पण तू करू शकतोस आमच्या घरी मदत. म्हणजे काय होईल, तुला प्रॅक्टिस होईल, आणि प्रॅक्टिस झाल्यामुळे काय होईल, तुझी होणारी जी बायको असेल ती मला आशीर्वाद देईल. कर कर. बरं, तुमची ही चिडवाचिडवी झाली असेल तर मला काहीतरी बोलायचं होतं. बोला. उपदेश असणार. ए, माझ्या बायकोबद्दल असं बोलायचं नाही. बोलू द्या ना तिला. प्रतीक, खरंच थँक्स. अरे ले, इथे मी तुमचा घरचा म्हणून सगळे कामं करतो आणि अश्विनी तुम्हाला 1 सेकंडमध्ये परक केलंस ना थँक्यू म्हणून. मला नाही माहिती, हे थँक्यू तू परत घे, नाही तर मी तुमच्या घरी कधीच येणार नाही परत. ए बाबा, परत घेतो थँक्स. तो यायचा नाही, तो येतो म्हणून तुला आराम मिळतो तेवढा. तो मदत करतो ना आपल्याला, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला वॉकला जाता येईल ग. अरे हो, तुम्ही वॉकला जा ना, किती दिवस गेला नाही आत. मी पण कुहू, तू कशाला जातेस? त्या दोघांना जाऊ दे. मला आईस्क्रीम हवाय, मी येणार. ठीक आहे बाबा, ये, पण आजचा दिवसच यायचं, रोज यायचं नाही. रोज आलीस तर आमचा वॉक पूर्ण होत नाही, लांब नाही जाऊ शकत आम्ही. हे दोघं मला यांच्या गेम मध्ये घेत नाही, तुम्ही दोघं मला तुमच्या वॉक मध्ये येऊ देत नाही. ह्यांना दोघांना नेहमी ह्यांच्याच गप्पा मारायच्या असतात. सगळे आपले टीम करून रेडी आहेत, इथे सगळ्यांचे पेअर पेअर. मी इकडे कोणालाच नकोय. बरं बाबा, आम्ही जेव्हा जेव्हा जाऊ तुला घेऊन जाऊ. ओके. काय बनवतेस तू? नीट बनव ना जरा. बरं, मी तुम्हाला एक आयडिया सुचवू का? म्हणजे बघा, आपण सगळेच आईस्क्रीम खायला जाऊ, सगळेच खाली जाऊ. मग मी, मयुरी आणि कुहू एका ठिकाणी आईस्क्रीम खातो आणि तुम्हाला जसं वॉक करायचंय तसं तुम्ही वॉक करा. ऍक्च्युअली नॉट अ बॅड आयडिया. कोणाचा फोन आहे प्रतीक? अगं ते प्रोजेक्ट रिलेटेड काम आहे ना, त्याचे फोन येत आहेत. अरे मग घे ना, कामाचा फोन आहे. नाही म्हणजे कसं आहे ना सर, आधी मी ते काम करणार होतो, पण नंतर ते मला काम पटलंच नाही, मग मी आता ते नाही करणार आहे. अरे मग त्यांना नाही सांगून टाकायचं होतं ना, म्हणजे निदान त्यांचे फोन तरी येणार नाहीत तुला परत. हा बरोबर. हे चला, जायचं असेल तर लगेच निघूया. मी काय बोलतो, तुम्ही सगळे पुढे व्हा, मी तो अर्जंट कॉल करून येतो. नाही नको, तुम्ही दोघं पहिलं बाहेर पडा, नाहीतर हाईड अँड सीक खेळताना मी डाईन घेते आणि जेव्हा मी काउंटिंग करते तेव्हा तुम्ही दोघं जसे गायब होता ना तसे गायब व्हाल परत. खूप हाईड अँड सीक खेळताना नीट लपायचं असतं. तुला आईस्क्रीम खायचंय ना, तू चल आधी आमच्या सोबत. चल चल खूप. काय ग, कसला विचार करतेस? अहो, मगाशी कुहू म्हणाली की तुम्ही पेअर पेअर, म्हणजे मयू आणि काय काही विचार करतेस? तसं नाही हो, म्हणजे मी काल आई बाबांसाठी डबा जेव्हा घ्यायला आले होते ना, तेव्हा सुद्धा प्रतीक आणि मयू. अश्विनी, आपण आई वडील आहोत, म्हणून मुलांकडे नेहमी संशयाच्या नजरेनेच बघायचं का? नाही ना. म्हणजे आपल्या मुलींचं किंवा आपल्या मुलांचं चुकीचं पाऊल पडू शकतं, म्हणून त्यांचं प्रत्येक पाऊल चुकीचंच आहे असं गृहीत धरू नाही शकत आपण. आणि मुला मुलींमध्ये चांगली मैत्री असू शकते ना.
हे बघा शिवनी, आपण जो चष्मा लावून बघू ना तसंच दिसणार आपल्याला, एवढं लक्षात ठेव. देव करू तुम्ही जसं म्हणताय ना तसंच असू देत. मयूला कोणत्याही बाबतीत विरोध करायला लागू नये एवढाच माझा कन्सर्न आहे. अश्विनी, त्या तुझ्या मुली आहेत, त्यांच्यावर तुझे संस्कार आहेत. त्या कधी चुकीचं पाऊल नाही टाकणार याचा कॉन्फिडन्स आहे मला. एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, पण आपल्या मुली आपला विश्वास कधी नाही तोडणार याची गॅरंटी आहे मला. चल जाऊया खाली. ते कुलूप लावून या. चल.